राधे कृष्ण फ्रेंड्स, मी प्रभा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक डिझायनर ब्लाऊज आल्यानंतर आपल्याला कसं कट करायचं असतं, त्याला किती शोल्डर घ्यायचे असते, पुन्हा त्याला किती मोंडा घ्यायचा असतो, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि हा व्हिडिओ मी एकदम सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेला आहे। तुम्ही कुठे स्किप न करता तो पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझायनर ब्लाऊज आलं तर आपल्याला कसं कट करावं लागतं ते। तरी तर मी ते ब्लाऊजचं उंची मोजून घेतलेली आहे। हे ब्लाऊज आता अस्तर घेतलेला आहे। अस्तरवर आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। मी पाठीमागला आणि समोरचा भाग एकमेकावर टाकून एकदाच कट केलेला आहे। आता बघा, हे आपलं ब्लाऊज पीस आहे, तर याची उंची किती आहे ते मोजून घ्यायचं आणि अस्तरवर आपल्याला तेवढी उंची टाकायची आहे। आता सिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला उंची धरायची आहे, हे विसरू नका, कारण ती उंची आपल्याला रेडीमेड ब्लाऊजची परफेक्ट येत असते आणि त्यापेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं। तर मी इथं 14.5ची उंची घेतलेली आहे। आता शोल्डर आपल्याला 7.5 इंचाची घ्यायची आहे। ही शोल्डर कंपल्सरी राहील, कारण गळा हा पाठीमागला खूप छोटा आहे, त्यामुळे आपल्याला शोल्डर 7.5 इंचाची घ्यायचे। मोंड्याला मी 6.5 इंच घेतलेला आहे। या पद्धतीने तुम्ही मोंडा टाकून घ्या। आता खडू इथं मला अंदर दिसतोय, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। आता पाठीमागल्या मोंड्याचा आकार मी 1 इंचावर दिला आहे आणि समोरच्या मोंड्याचा आकार मी 1.5 इंचावर दिला आहे। समोरच्या मोंड्याचा आकार देते वेळेस आपल्याला या रेषेच्या आतून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथं छातीचं माप टाकायचं आहे। छातीला माझं 8 इंच कंप्लीट होतं, तर मी इथं लुजिंग ठेवलेलं आहे अर्धा इंच, म्हणजे 8.5 इंचावर 1 पॉईंट देऊन घेतला आणि पुढे आपल्याला 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवू शकता। आता इथं मोंड्याचा आकार देणं झाल्यानंतर आपल्याला जशास तसं कट करून घ्यायचं आहे। कमरेचं माप टाकायचं आहे, कंबर जितकी आहे त्याचा 1/4 भाग करायचा आणि आपल्याला शिल्लक 2 किंवा 2.5 इंच तुम्ही ठेवू शकता। आता कट करून घ्यायचं आहे, जसा आकार आपण दिलेले आहे त्याचप्रमाणे कट करून घ्या। इथं माझी खडूची रेष समजत नाही आहे। आता इथं शोल्डर आपल्याला अर्धा इंच डाऊन करायची आहे। हे बघा, हे दोन्ही पार्ट समोरचा आणि पाठीमागाला एकदाच कट केलेले आहेत। आता पाठीमागं मी हुक पट्टी करणार आहे आणि समोर मी पॅकच ठेवणार आहे। हा समोरचा भाग जशास तसा आतरून घेतलेला आहे। बघा, जशी आपली रेडीमेड ब्लाऊजची जी शोल्डर आली होती तशीच आपल्याला या ब्लाऊजची पण आलेली आहे। याच पद्धतीने तुम्ही रेडीमेड ब्लाऊजला, प्रत्येक ब्लाऊजला अशीच शोल्डर घ्या, म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठंच चुकणार नाही। आता आपल्याला समोरचा जे भाग आहे तो एकीकडं काढायचा आहे, कारण त्याला आपल्याला समोरच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। आता 1.5 इंचावर जे आपण आकार घेतलेला होता तिथं आपल्याला ते आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्या। हे आपलं पूर्ण ब्लाऊज झालेलं आहे। आता आपल्याला अस्तरवर मेन फॅब्रिकवर असं अस्तर व्यवस्थित आतरून घ्यायचं आहे। शोल्डरवर म्हणजे शंटर काढायचं आणि शंटरवर शंटर ठेवून आपल्याला हे बरोबर आतरून घ्यायचं आहे। आता खालच्या साईडला आपल्याला सरळमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही इथं पिनअपसुद्धा करू शकता जर कपडा इकडं तिकडं होत असेल तर। आता खालच्या साईडला आपल्याला कमरेच्या साईडला सरळमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तर जे वर्क आहे त्याच्या लगोलग आपल्याला ती शिलाई आली पाहिजे, वर्कवर शिलाई गेली नाही पाहिजे, याची काळजी घ्या आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्या। मी इथं खूप स्लोली सांगितलेलं आहे, कारण नवीन जे शिकणारे असतील त्यालाही व्यवस्थित असं हे ब्लाऊज आपल्याला शिवायला समजेल। कारण खूप जणींची ही कमेंट असते की असं रेडीमेड ब्लाऊज आलं तर आपल्याला शोल्डर घ्यायची समजत नाही आहे आणि गळा पॅक असतो, त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर आणि मोंडा व्यवस्थित घेणं खूप गरजेचं असतं। आता हे जसा गळा आहे त्याचप्रमाणे तुम्ही तो गळा टाकून घ्यायचा आहे। बघा, इथं पण आपल्याला वर्कवर शिलाई जाऊ द्यायची नाही आहे, वर्कच्या बरोबरीनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे।
जसा जसा गळा जातोय त्याचप्रमाणे त्याच आकारावर आपल्याला मारून घ्यायचं आहे. आता आपल्याला मधला कपडा कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करणं झाल्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे. कट देणं झाल्यानंतर आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे ब्लाऊज. आता पाठीमागल्या साईडला बघायचं की आपली शिलाई बरोबर वरच्या बरोबर आलेली आहे का, आणि हात घालून आपल्याला पलटी करून घ्यायचा आणि अस्तर असं ठेवून एक दाब टीप टाकून घ्यायची आहे. ही दाब टीप टाकणं खूप गरजेचं आहे, कारण आपला गळा व्यवस्थित असा पलटी होतो आणि फिनिशिंगमध्ये दिसतो. आता तुम्ही वरून शिलाई नाही मारली तरी पण आपल्याला चलते. ही शिलाई मारल्यानंतर खूप व्यवस्थित असा गळा बसत असतो. ही शिलाई तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला मारू शकता. बघा, या पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची आहे. अस्तर बरोबर कपडा ठेवून आपल्याला पूर्ण शिलाई मारायची आहे. शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. आता हा आपला समोरचा भाग झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथं समोरच्या भागाला टक्स द्यायचे आहेत. आता टक्स देते वेळेस आपल्याला पाठीमागून अस्तरच्या साईडने माप टाकून घ्यायचं आहे. 4 इंचावर घेतलेला आहे आणि इकडून पाऊण इंच घेतलेला आहे, म्हणजे 1.5 इंचाचा टक्स येतो. आणि वरून आपल्याला 10.5 किंवा 11 इंचावर तुम्ही हे टक्स मारू शकता. बघा, याच पद्धतीने तुम्ही माप घेऊन दोन्ही टक्स तयार करा आणि टक्स मारून घ्या. सेंटरमधून या बी साईडला मी 4 इंचावरच माप घेऊन एक टक्स तयार केलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही दोन्ही टक्स मारून घेऊ शकता. डबल शिलाई द्या. हे बघा, या साईडलाही असाच टक्स मारून घ्यायचा आहे. हे आपला टक्स मारणं झालेला आहे. समोरचा भाग बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये आणि खूप छान असा दिसत आहे. आता आपल्याला पाठीमागला भाग तयार करायचा आहे. तर मी इथं ओपन घेतलेला आहे, कारण आपण बॅक साईडला ओपन ठेवणार आहोत. तर इथं बरोबर जी आपलं वर्क आहे ते वर्क व्यवस्थित आतरून घ्यायचं, म्हणजे कुठं कमी जास्त होणार नाही. आणि त्याला सेंटरमधून कट करायचं आहे. या पद्धतीने कट करून घ्या आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचे. आता बघा, सोयीच्या साईडवर मी अस्तर ठेवून गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित आतरून घ्यायचं, कुठेही मागं पुढे नाही झालं पाहिजे, नाहीतर आपल्याला कमी जास्त होईल, अस्तर कमी आणि कपडा जास्त असं होईल. आता जसं आपण समोरच्या साईडला डिझाईन बरोबर कमरेची साईड शिवून घेतली होती अस्तर लावून, तसंच या साईडला अस्तर लावून घ्यायचं आहे. हे बघा, आता गळा जसा आहे तसं शिवून घ्यायचं. आणि शिल्लकचं कापड कट करून छोटे छोटे कट द्यायचे आणि पलटी करायचं. पलटी करून आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. कमरेच्या साईडलाही दाबटीप टाकून घ्या आणि गळ्याच्या साईडलाही दाबटीप टाकून घ्यायची. अस्तर बरोबर कपडा ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची. असे दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला काज बटन पट्टी लावायची आहे. तर काज बटन पट्टी लावताना जशी आपण नॉर्मली ब्लाऊजला लावतो त्याच पद्धतीने लावायचे. मी इथं अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडने आपल्याला स्टार्टिंग करायची, सुरुवात करायची. तर एक सोयीच्या साईडने आणि एक उलट्या साईडने पट्टी लागल, याची काळजी घ्या.
दोन्ही पट्ट्या जर एकाच साईडने लागत असतील तर तुमचा पार्ट चुकलेला आहे हे समजून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने तुम्ही काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची. ही हुक लावायची साईड झालेली आहे. दुसऱ्या साईडला हुक अडकायची पट्टी तयार करायची आहे आपल्याला. असं फोल्ड करून समोरच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे. याच पद्धतीने घ्यायचं. जसं तुम्ही नॉर्मली ब्लाऊजला हुकाई पट्टी लावतात त्याचप्रमाणे लावून घ्यायचं आहे. इथं मी हुक 6 लावलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितके बसतील तितके लावा. या पद्धतीने हुक घर करून घ्यायचे आहेत. आता पाठीमागल्या साईडचे टक्स द्यायचा आहे. टक्स तुम्ही नाही दिला तरी चालतं, म्हणजे एवढं काही गरजेचा नाही आहे, पण मी इथं टक्स देऊन आपले दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ब्लाऊज दिसत असतं. आता जे समोरचा भाग आहे पाठीमागल्या भागावर या पद्धतीने ठेवायचा आणि शोल्डर जोडून घ्यायची. आता स्लीव तुम्हाला शॉर्ट हवे असतील तर तुम्ही शॉर्ट लावा, लॉंग हवे असतील तर तुम्ही लॉंग लावू शकता. मी इथं स्लीवचाही व्हिडिओ नाही दाखवलेला. स्लीव जशी तुम्ही नॉर्मली कट करता त्या पद्धतीने तुम्ही कट करून लावली तरी पण चालते. हे बघा, असं खूप फिनिशिंगमध्ये आणि सुंदर असं ब्लाऊज झालेला आहे आपलं. बघू शकता तुम्ही. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. राधे कृष्ण फ्रेंड्स.